हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. तर सकाळी उठल्या उठल्या फ्रेश वगैरे झाले, आंघोळ वगैरे झाल्यानंतरनं भाजीपाला संपला होता घरातला. त्यामुळे भाजीपाला आणण्यासाठी गेले. बराचसा भाजीपाला आठवड्यासाठी जो जो लागणार आहे तो मी घेऊन आले. आता मी इथे रूमवर एकटी असल्यामुळे मला जास्त काही भाजीपाला लागत नाही, त्यामुळे जेवढा लागतो तेवढा घेऊन आले. त्याला मी स्वच्छ वगैरे करून ठेवला. त्यानंतरनं स्वयंपाकाची तयारी केली. स्वयंपाक एकटीपुरताच करायचा होता, त्यामुळे भाकर टाकली एक मस्त ज्वारीची आणि त्यासोबत मस्त भरलं वांगं केलं. भरलं वांगं म्हणजे आपण मसाला वांगं करतो ना, तसं. तुम्हाला त्याची रेसिपी हवी असेल तर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला जाऊन नक्की बघा. मी ह्याची रेसिपी अपलोड केलेली आहे. त्यानंतरनं मस्त असं ताट रेडी केलं. मस्त त्याच्यासोबत कांदा वगैरे घेतला आणि मस्त जेवण वगैरे घेतलं. जेवण झाल्यानंतरनं थोड्या वेळ आराम वगैरे केला. त्यानंतरनं डीमार्टला गेलो होतो मी आणि माझी मैत्रीण. तर डीमार्टला गेल्यानंतर पहिले तर बॅग बाहेर ठेवल्या. त्यानंतरनं आतमध्ये गेलो. जे जे काही सामान लागत होतं त्यातलं काही सामान घेतलं, जसं की डाळी, बॉटल्स, चीज, बटर, जे जे सामान लागत होतं ते सगळं घेतलं. पीठ, आपलं आटा हवा असतो तर त्यासाठी आटाही घेतला. तांदूळ घेतले. बरंचसं सामान घेतलं जे आपल्याला महिन्याभरासाठी किंवा 15 दिवसासाठी आपल्याला जे लागतं तेवढं सगळं सामान आम्ही घेऊन आलो. डीमार्टमध्ये खूप फिरलो. काही नवीन गोष्टी घेतल्या, काही नेहमीच्याच गोष्टी होत्या. त्यानंतरनं डीमार्टचं सगळं आवरल्यानंतर बिलिंग केलं. बिलिंग केल्यानंतरनं मग घरी आलो. घरी आल्यानंतरनं थोडं परत फ्रेश वगैरे झालो. तर आज गणपती चतुर्थी होती, तीळ चतुर्थी गणपतीची, म्हणजेच गणपती बाप्पांचा बड्डे असतो आज. तर त्यासाठी आम्ही मंदिरात गेलो होतो. मंदिरात आज खूप जास्त गर्दी होती, खूप मोठी लाईन होती. मग दर्शन वगैरे घेतलं, जेवण वगैरे केलं, त्यानंतर घरी आलो. थँक्यू.